माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या स्थानिक निधीतून लाखो रुपयांच्या निधीतून बांधलेले तालुक्यातील अनेक बसथांबे धूळ खात तर एसटी बसेस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय। कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या स्थानिक विकास निधीतून सन 2018 ते 19 व 19 ते 20 अंतर्गत लाखो रुपये खर्च करून तालुक्यात अनेक ठिकाणी बसथांबे उभारण्यात आले आहे। मात्र या बस थांब्याकडे सार्वजनिक बांधकाम, ग्रामपंचायत प्रशासन आणि स्थानिक गावाचे पुढारी यांच्या दुर्लक्षामुळे प्रचंड दुरावस्था झाली आहे। काही गावात बस स्थानक नसले तरी या ठिकाणी बस थांबा व प्रवाशांना थांबण्यासाठी आमदार निधीतून शेड बनविण्यात आले आहे। या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून धूळ खात पडले असल्याचे चित्र असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। ऊन, वारा, पाऊस या काळात प्रवाशांना असुविधा होऊ नये म्हणून हे शेड उभारण्यात आले आहे। याचा लाभ काही दिवस प्रवाशांनी घेतलाही। दरम्यान या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून धूळ खात पडले असल्याचे चित्र आहे। याबाबत गावाचे कारभारीही काहीच निर्णय घेत नसल्याने प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस याचा सामना करतच बसची प्रतीक्षा करावी लागत आहे। या ठिकाणी प्रवाशांची ये-जा नसल्याने बस थांबण्याचा किती उपयोग होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। निव्वळ आर्थिक उधळपट्टीसाठी केल्याचे स्पष्ट होत आहे। संघर्ष न्यूज साठी प्रतिनिधी सोमनाथ डफाळ, कोपरगाव।